जीवनामधला प्रसंग आहे। प्रत्येक माणसाला व्यवहारामध्ये काही एखादी सवय असते। बऱ्याच माणसांना सवय असते, जो माणूस व्यवहारिक आहे त्या माणसाला कदाचित सवय असते, दिवसभर जे काही आपण उद्योगधंदा केलाय, दिवसभर जे काही काम केलंय, दिवसभर जे काही खर्च झालाय त्याचं संध्याकाळी जेवण वगैरे झालं का मस्त बसायचं, डायरी घ्यायची आणि झालेल्या खर्चाचं सगळं मांडणी करून ठेवायची, झालेल्या सर्व खर्चाचा हिशोब करून ठेवायची काही माणसांना सवय असते। नाथबाबांना सुद्धा सवय होती। दररोज नाथबाबांचा नित्यनेम, दररोज जे काही व्यवहार झाला त्याचा संध्याकाळी नित्यनेमाने आपली जे काही मांडणी करून ठेवायची, वरील बेरीज वजाबाकी जे काही खर्च झाला तो मांडून ठेवायचा। आणि नाथबाबांनी एका दिवशी दररोज ये प्रमाणे आपला हरिपाठ वगैरे झालं, नित्यनेमाची विधी झाल्याच्या नंतर जेवण वगैरे केलं आणि संध्याकाळी 7-8 वाजता नाथबाबांनी ठरल्याप्रमाणे आपली वही घेतली, पेन घेतली आणि नाथबाबा हिशोब करण्याकरता बसले। आणि हिशोब करण्याकरता बसल्याच्या नंतर नाथबाबांना संपूर्ण हिशोब लागायचा, पण एका पैचा हिशोब लागत नव्हता। कितीचा बाबा? एका पैचा हिशोब लागत नव्हता। मला वाटतं एक पै म्हणजे एक पैसा, एका पैशाचा हिशोब नाथबाबांना लागत नव्हता। परत नाथबाबा बेरीज करायचे, काय जे काही हिशोब आहे ते बघायचे, काय काय खर्च झाला, कुठं खर्च झाला, परत बेरीज करून बघायचे, परत हिशोब लावून बघायचे, परत एका पैचा हिशोब लागायचा नाही, परत पुन्हा प्रयत्न करायचे, पण नाथबाबांना हिशोब लागायला तयार नाही। बघता बघता 10 वाजले, बघता बघता 11 वाजले, 12 वाजले, 1 वाजला, डोळे लाल बुंद झाले, झोप यायली पण हिशोब लागला नाही। झोपावं कसं? आपली सवय आहे हिशोब लावल्याशिवाय झोपायची नाही। झोपले नाही नाथबाबा। आपल्या जीवनामध्ये महाराज सहज 500ची नोट हरवू द्यावं काहीच वाटत नाही, जाऊ द्या दुसरीकडे दिली म्हणतो, पण माणसाने हरवलेल्या गोष्टीचा शोध घेणं अत्यंत गरजेचं आहे। आपण जर कुठं चुकलो असतील तर त्या चुकीचा शोध घेणं अत्यंत गरजेचं आहे। जेव्हा मनुष्य एखादी चूक स्वीकारायला शिकतो तेव्हा ती चूक दुरुस्त करण्याची धमक सुद्धा त्याच व्यक्तीमध्ये असते दादा, बरोबर आहे? म्हणून आपण केलेली चूक आपण शोधणं अत्यंत गरजेचं आहे। नाथबाबांची सवय होती, बघता बघता 2-2:30 वाजले, हिशोब लागायला तयार नाही। असं करता करता आठवण झाली की कुठंही एक पै खर्चली, हिशोब लागला। रात्रीचे 2-2:30 वाजता हिशोब लागल्यानंतर नाथबाबांनी टाळी वाजवली आणि टाळी वाजवल्याच्या नंतर जनार्दन स्वामींनी ती टाळी ऐकली, सांगितलं नाथा का टाळी वाजवतो? नाथा झोपला नाही तू अजून? नाही बाबा झोपलो नाही। का? एका पैचा हिशोब लागत नव्हता। एका पैच्या हिशोबासाठी नाथा रात्रभर जागलास? हो बाबा, झोपच येत नव्हती एका पैचा हिशोब लावल्याशिवाय। वा छान, एका पैचा हिशोब लावण्यासाठी नाथा रात्रभर जागलास ना, तसा कधीतरी या जीवनाचं सार्थक होण्यासाठी एखादी रात्र जागून बघ, तुझ्या जीवनाचं कल्याण होईल। हे वाक्य महाराज नाथबाबांना एकदम प्रेरणादायी ठरले। याचा अर्थ या शांतीब्रह्म नाथबाबा जर एका पैसाठी रात्रभर जागत असतील तर तुमच्या आमच्या दिवसामध्ये किती चुका होत असतील। त्या चुकीसाठी कधीतरी आपण झोप लागण्याच्या अगोदर चिंतन करणं गरजेचं आहे की आज दिवसामध्ये मी किती जणांना फसवलं, आज दिवसभरामध्ये मी किती जणांना खोटं बोललो, आज दिवसभरामध्ये